रमजानचा महिना सुरू आहे. मस्त टवटवीत आणि लाल लाल भडक असे कलिंगड बाजारात गर्दी करू लागलेले आहेत आणि त्यात गर्मीने बेजार झालेले आपण. क्यों नहीं थोड़ी सी ठंडक इस तपती गर्मी में हमारे घर में लेकर आए. रूह अफ़ज़ा हो जाए, दिल को ठंडक मिल जाए. तर बनवूयात मोहब्बत का शरबत, कारण तो थंड असतो आणि मोहब्बत तो हमेशा कूल ही होनी चाहिए ना, वरना वो नफ़रत में बदल जाएगी. चला तर मग आज बनवूयात मोहब्बत का शरबत, ते पण अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात. तर सगळ्यात पहिला आपण चाशणी बनवून घेऊयात. हा पाक आपल्याला खूपच नॉर्मल ठेवायचा आहे, एक तारी बनवायचा नाही आहे. तर जस्ट साखर विरघळेपर्यंत आपल्याला इथे पाक हा करायचा आहे. जवळजवळ 5 मिनटं इथे लागलेले आहेत. तुम्ही पाहत आहात 1 वाटी साखर आणि 1 वाटी पाणी असं मी प्रमाण घेतलेलं आहे. गॅस मीडियम ते हाय असा मी ठेवलेला आहे आणि 5 मिनटात माझा जो काही हा साखरेचा पाक आहे तो तयार होईल. अगदी 5च मिनटं करायचं आहे, आपल्याला 1 तारी पाक बनवायचा नाही आहे. तर तुम्ही इथे आता बघत आहात खूप सुंदर पाक इथे तयार झालेला आहे. बाजारामध्ये कलिंगड खूप चांगले आत्ता आलेले आहेत, अगदी लाल भडक आणि गोड असे आहेत. तर तुम्ही त्यातील कोणत्याही प्रकारचा, म्हणजे एक असं पूर्ण गडद हिरव्या कलरचे कलिंगड असतात आणि एक हे आत्ता जसे मी घेतलेलं आहे त्या टाईपचा असतो, तर तुम्ही कोणताही घ्या. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची की हा शरबत बनवत असताना बिया जितक्या आपल्याला काढता येईल ना तर तितका प्रयत्न करायचा आणि प्लेन ठेवायचं आणि खूप बारीक अशा फोडी कलिंगडच्या करायच्या. तर मी इथे करत आहे. चला तर मग तुम्ही पाहत आहात इथे खूप चांगल्या रीतीने मी कलिंगड कापून घेतलेला आहे. एक पातेलं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये बर्फ टाकलेला आहे. जितका हा थंड पिला जाईल तितका हा सरबत खूपच सुंदर लागतो. तर मी भरपूर बर्फ इथे घेतलेला आहे आणि
पूर्णपणे आखरी दूध आपल्याला इथे घ्यायचं आहे. मी तुम्हाला रिकमेंड करेन की अमूलचं जे गोल्डवालं दूध आहे, अमूल गोल्ड हे जे काही दूध आहे ते तुम्ही वापरला तर अतिशय उत्तम राहील. पण आमच्या घरी इकडे गोकुळचं जे काही दूध येतं ते सुद्धा पाश्चराइज्ड आणि फुल क्रीमचं असतं, त्यामुळे मी माझ्या घरामध्ये असलेलंच दूध इथे वापरलेलं आहे. जस्ट मी त्याला न उकळता आखरी आहे असं वापरलेलं आहे. मी 2 पिशवी म्हणजे 1 लिटरचं साधारण बनवत आहे. तर मी दूध आता पातेल्यामध्ये पूर्णपणे घेतलेलं आहे. आणि आता जे मगाशी आपण चाशणी बनवून ठेवलेली होती तर ती आपल्या आवडीनुसार कमी अधिक प्रमाणामध्ये आपण ती त्यात घालून आपल्याला हवं तसं आपण गोड ते बनवू शकतो. तर आपण चाशणी मी थोडीशी घालत आहे, कारण की रूह अफजा जे आपण घेतलेलं आहे त्याच्यामध्ये देखील ऑलरेडी थोडीशी मिठास असते. तर चाशणी देखील घालून झालेली आहे. आता वेळ आलेली आहे ती म्हणजे रूह अफजा त्याच्यामध्ये घालायची. तर मी इथे रूह अफजा घेतलेला आहे आणि पूर्णपणे पिंक कलर येईपर्यंत साधारणतः 1-1.5 पळी म्हणजे 1.5 चमचा मोठा जो आपला कालवणाचा असतो तो मी इथे घेतलेला आहे. वाटीनं जर मेजरमेंट घेतलं तर आपण अर्धी वाटी मी इतकं रूह अफजा ह्याच्यामध्ये घातलेला आहे. आणि थोडासा मिठास असतो ह्याच्यामध्ये, त्यामुळे तुम्ही चाशणी आणि रूह अफजा याचं थोडंसं गोड तुम्ही ॲडजस्ट करून तुम्हाला हव्या त्या प्रमाणात तुम्ही ते गोड बनवू शकता हे सरबत. तर अशा रीतीने पूर्णपणे चांगल्या रीतीने हलवून घ्यायचं आहे. मी इथे खूपच सिंपल ही रेसिपी ठेवलेली आहे ना. याच्यामध्ये मी ॲडिशनल काही गार्निशिंगला म्हणजे कोणी ड्रायफ्रूटचे काप घालतात, कोणी जे काही आपले रोज पेटल्स असतात ते घालतात, पण मी इथे खूपच सिंपल ठेवलेलं आहे. जसे अगदी जामा मशीदच्या बाहेर वगैरे भेटतो ना आपल्याला, अगदी तसाच मी ठेवायचा इथे प्रयत्न केलेला आहे की जेणेकरून आपल्याला जो त्याचा रूह अफजा आणि जे काही आपले कलिंगड आहेत त्याचा आपल्याला खूप चांगल्या रीतीने स्वाद आणि ओरिजिनल स्वाद यावा, यासाठी मी हे खूपच सिंपल अशी रेसिपी इथे ठेवलेली आहे. की सुंदर हा सरबत लागतो ना, तर तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा. आणि वरून असे थोडेसे कलिंगडचे कापलेले जे काही आपले तुकडे आहेत त्यांनी गार्निश तुम्ही करू शकता. बाकी काहीही तुम्ही त्याच्यामध्ये घालू नका ना. सब्जा, भिजवलेल्या सब्जा घालू नका ना, ड्रायफ्रूट्सचे काप घालू नका ना, रोज पेटल्स घालू नका. काहीही न घालता जस्ट कलिंगड आणि रूह अफजा याचा एक फ्लेवर जो असतो ना तोच फक्त ओरिजिनली आपल्याला लागू देईल असा तुम्ही हा सरबत ठेवा. अगदी कमी वेळात होतो आणि कमी साहित्यांमध्ये होतो आणि खूपच सुंदर लागतो. खूप म्हणजे खूपच सुंदर लागतो. तुम्ही नक्की हा घरी ट्राय करून बघा. आणि असल्या गरमीमध्ये आपल्या पूर्ण फॅमिलीसोबत हा जो काही रमजानचा महिना सुरू आहे तो असा सेलिब्रेट करायला काहीच हरकत नाही.